नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आहे ह्या माझ्या प्रेग्नन्सीच्या जर्नीच्या भाग 2मध्ये. यस, आता मी डायरेक्ट सरळीच चालू करते आहे कारण वेळ नाही आहे, संध्याकाळी झाली आहे. पटकन हा व्हिडिओ मला शूट करायचा आहे, त्यामुळे पटकन चालू करूया. हा भाग 2मध्ये मी सांगणार आहे माझ्या प्रेग्नेंट झाल्यानंतर मी काय काय गोष्टी केल्या, काय काय गोष्टी मी फॉलो करायची, काय काय खायची, त्या गोष्टी मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे. जेव्हा मला कळालं की मी आई होणार आहे तर डेफिनेट मी काही गोष्टी बंद केल्या. म्हणजे मी अमूल मी आधीच बंद केलं होतं, ते मी कंप्लीट 9 महिने किंवा मी त्याच्यानंतरसुद्धा मी प्यायची नाही. मी कोकोकोला तेव्हाही मी बंदच केलं. मी कोकोकोलाचे साईड इफेक्ट तुम्हाला सांगते. जर किंवा लेमन काय काय जण जर उलटी जर होत असेल, सॉरी, कोणाला उलटी होत असेल तर लिमका, थम्सअप ह्या गोष्टी पिता. प्लीज बघून हात जोडते, ह्या गोष्टी पिऊ नका. तुमच्या बाळाला खूप आतमध्ये प्रॉब्लेम होतो. मला वाटतं जेवढा माझा अभ्यास आहे, मी काही गोष्टी या सगळ्या दरम्यान मी बऱ्याच गोष्टी अभ्यास केला, मी बऱ्याच गोष्टी यूट्यूब पाहिलं, मी बऱ्याच गोष्टीचे पुस्तकं वाचले. तर मला असं कळण्यात आलं की कोकोकोला किंवा थम्सअप ह्या गोष्टी अल्कोहोलिक आहे. तर प्लीज ह्या गोष्टी पिऊ नका, कारण ह्या जेव्हा तुम्ही पिता तेव्हा बाळ अपंगत्व होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर डेफिनेटली जर कोण आई होण्याचा विचार करत आहे, कोण प्रेग्नन्सी जर्नी असेल, पण प्लीज अवॉइड कोकोकोला किंवा पॅकेट फूड. माझ्या सगळ्या गोष्टी बंद होत्या. त्याच्यानंतर मी काय काय फॉलो केलं, मी डेफिनेटली मी रात्री भिजवलेले बदाम खायची, भिजवूनच खायची, अंजीर खायची आणि काळे मनुके. अक्रोड मी खायची नाही. ऑफकोर्स तुम्ही अक्रोड खाऊ शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी खायची नाही. मी तुम्हाला आधीच तुम्हाला सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग झाल्या पाहिजे. तेव्हा माझ्या मिस्टरांनी काय काय गोष्टी मला डेफिनेटली आम्हाला खूप साऱ्या गोष्टी माझ्या मिस्टरांनी प्रोव्हाइड केल्या. त्यामुळे काही गोष्टी मला ठीक आहे, हे नाही खाते ना, हे खाते, ठीक आहे, तेवढं इनफ आहे माझ्या शरीरासाठी. मी काय खाते तर मी सगळ्यांनी डेफिनेटली अक्रोड खावा, पण मला असं काय वाटलं नाही, कारण मी अंजीर या काळे मनुके ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, मला गरज नाही वाटली. पण डेफिनेटली मी नंतर पण केल्या. त्यानंतर मी 3 महिन्यापर्यंत खजूर पण खाल्ला आहे. आणि खूप जण माझी सासू खूप घाबरायची, खजूर खाते. पण असं काय, जेव्हा मी डॉक्टरांना विचारलं खजूर खाऊ शकता, डेफिनेटली खाऊ शकता. मी भरपूर आंबे खाल्ले आहेत. मी फक्त फणस नाही खाल्ला आहे, मी भरपूर आंबे खाल्ले आहेत. सीजनल फूड तुम्ही खाऊ शकता. मी डेफिनेटली 1 आंबा दिवसाला खायची, कारण आंब्याशिवाय मी काय खायचे, 4 महिने मला उलट्या व्हायच्या. मी आंबा चपातीच खायची. जर कोणाला जर डायबिटीस असेल, प्रेग्नन्सीच्या दरम्यान डायबिटीस होतो, तर तुम्ही आंबा अवॉइड करा, हे माझं मत आहे. तुम्ही आंबा खाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आंबा खाता तर तुमची शुगर ठेवली जाते. ह्या गोष्टीचा विचार करा. जेव्हा तुम्ही फ्रूट्स खाता, चिकू खाता, तर तुमची शुगर वाढू शकते. ह्या गोष्टीचा विचार डेफिनेटली करा. किती सीजनल फूड असले तरी ज्यांना डायबिटीस हे गोष्टी लक्षात ठेवा. प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो. सो तुमची शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहणं फार आवश्यक. मी पण जेव्हा करायची मी काय गोष्टी अवॉइड करायची. मला डेफिनेटली खूप क्रेविंग व्हायची गोड वगैरे खायची. मला खूप मला कधी क्रेविंग मिळाल, पण मला असं कधी क्रेविंग झालीच नाही. मला थोड्याफार प्रमाणातच व्हायची. मला जे टी व्हीवर दाखवतात, अरे आता उठाना, रात्रीचं मला भेल खायची आहे, काय ॲक्सिडेंटला जायचं आहे, मला ही क्रेविंग कधी झाली नाही. मी खूप वाट बघायची ह्या सगळ्या गोष्टीची. मला असं कधी जाणवलंच नाही प्रेग्नन्सीमध्ये. असं पण होतं माझ्या बाबतीत तरी नाही घडलं की आता उठता रात्रीचं मला आता भेल खायची, मला आता आईस्क्रीम, मला आता आईस्क्रीमच खायचं, पण माझ्या बाबतीत ते नाही झालं.
ठीक आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मला वाटतं मी मेंटली गोष्टी खूप वेगळ्या करतात. मला वाटतं एक बाई दुसरीच बाईचं बघते आणि ह्या पण गोष्टी आहेत की ती हट्ट करते, "अरे मी खाल्लं तर आता मला पण खायचं." सो ह्या नवऱ्याकडे ह्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे, ह्या गोष्टी इग्नोर काय करायच्या. प्रत्येकाचा वेगवेगळा पार्ट आहे. त्याच्यानंतर मी भरपूर सारं नारळ पाणी प्यायचे. मी भरपूर नारळ पाणी प्यायलं आहे. नारळ पाणीचा एक खूप जणांना गैरसमज आहे की बाळाचं डोकं मोठं करून बिलकुल नाही. नारळ पाणी पिया, कारण बाळाची जेव्हा त्वचा आहे ना खूप मुलायम होते. जेव्हा बाळ तुमचं येतं तेव्हा त्याच्यावर जे काय थर असतात, जे जे काय लेयर असतात, तर ते होत नाही, ते कमी प्रमाणात होतात. हे 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 मी माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला सांगते. जेव्हा नारळ पाणी प्यायलं तर ते एवढं ते काही काही जणांचं घाण नाही, पण ते खरबरीत असतोपणा येतो, तर तो बाळ क्लीन येतं. जेव्हा माझं पण झालं होतं, पण मोस्ट ऑफ बाळ क्लीन आलेलं होतं. ह्या गोष्टी खूप इफेक्ट करतात. तुम्ही किती नारळ पाणी पिता किंवा वॉटर पिता, ह्या गोष्टी खूप इफेक्ट करतात. वॉटरमेलन खावा. मी वॉटरमेलन जास्त नाही खाल्लं, कारण खूप एक वेळा कंटाळा आला मला वॉटरमेलन. कारण माझी सासू नेहमी ते वॉटरमेलन घेऊन यायची. मला खरंच खूप नंतर व्हॉमिटिंग व्हायला लागलं. मला 4 महिन्यापर्यंत व्हॉमिटिंग व्हायची. मी म्हटलं आता कधी होणार माझी बंद, कधी होणार बंद. खूप व्हॉमिटिंग व्हायची. मी 4 महिने व्हॉमिट केलं. त्या दरम्यान माझा BP पण माझा कमी झाला. तेव्हा त्या दरम्यान तुम्ही हायपर होऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका. हे कॉमन आहे. उलटी ते आपोआपच 4 महिन्यानंतर काही काही जणांची 9 महिन्यानंतर थांबते. तेव्हा मला डॉक्टरांनी काही उलटी बंद होण्याच्या औषध दिलेली होती. ते मी खायची आणि माझी उलटी बंद व्हायची. तर ह्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगा. त्यासाठी पण गोळ्या असतात. हे मला तेव्हा कळालं की मला खूप उलट्या होतात आहे. पण आता असंही होतं का मला जेवणच जात नाही, मला वास सहन व्हायचा ना. घरी ऑफकोर्स नॉनव्हेज खाणारे असायचे, कारण मी नॉनव्हेज खायचे नाही. बाकीचे लोकं तरी असायचे नॉनव्हेज खाणारी. तेव्हा मला जसं बोंबलाचा वास पण नाही सहन व्हायचा, मला त्या डाळीचा वास पण नाही सहन व्हायचा. खूप साऱ्या गोष्टी इफेक्ट पडतात. त्यामुळे तुम्हाला जेवण पण कमी जातं. ह्या सगळ्या दरम्यान आहे ना, मला आहे ना तिखट जमायचं नाही. खूप इथे ना जळजळ व्हायची. तेव्हा मी डॉक्टरांना जेव्हा एवढंही ॲसिडिटीचं औषध घेऊ नाही शकत, बिकॉज ऑफ ते बाळावर परिणाम होतं. ते सहन केल्याशिवाय पर्याय नाही. सो मी 9 महिनेपर्यंत ते एवढं जळजळायचं. मी रात्री 2 वाजेपर्यंत जागी राहायची. मला 2 वाजेपर्यंत झोप नाही, एवढी मला जळजळ, आग माझी घशात, खूप सारी ॲसिडिटी. पण जेव्हा जसं माझं बाळ झालं तेव्हा माझी हे जळजळणं पण कमी झालं. त्यामुळे प्लीज टेन्शन घेऊ नका, कारण ह्या गोष्टी नॅचरली आहेत. त्या सहन केल्याशिवाय पर्याय नाही. मी दररोज 1 कप भरून रात्रीचं दूध प्यायचे. मी काय खायची, मला खरं सांगते, मला जेवण जायचं आहे, मला तिखट सहन व्हायचं नाही. मला 1 अंशाची पण मिरची सहन व्हायची नाही. मला मसाला सहन व्हायचा नाही. मी लिटरली बटाट्याची भाजी पिवळी, जी हळद मीठ टाकून आणि चपाती बरोबर खायची. प्लीज हे गोष्टी बेसिक आहे. तुम्ही एवढं खाऊ शकता, जसं प्रत्येकाला जमतं तसं मला हे गोष्टी जमायच्या. मला बाहेरचं मी काय खायची नाही. मला बाहेरचं पूर्ण बंद करायला सांगितलेलं. मी बाहेरचं काहीच खायची नाही. आणि सहनच व्हायचं नाही तिखट, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. बाहेरचं मी काहीच खायची. माझी 7 महिन्यानंतर ओल्ड प्रेग्नन्सी तेव्हा झाली, तेव्हा माझी बहीणच मला पिझ्झा वगैरे मला खूप असं करून द्यायची. आणि तेव्हा मी घरीच सगळ्या गोष्टी खायची. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही घरी पण बनवता किंवा बाहेरचं बनवता, खूप इफेक्ट पडतो. आणि त्या दरम्यान मी काय ऐकायची, यस, मी खूप सारे यूट्यूब ऐकायची. मी तुम्हाला आधी सांगितलं, मी सद्गुरू वामनराव पैंचं मी खूप प्रवचन ऐकलं आहे. मी तांबे यांचं गर्भसंस्कार हे पुस्तक, डॉक्टर बालाजी तांबे यांचं पुस्तक वाचलं. मला वाटतं ते खूप फेमस आहे. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिटेलिंगमध्ये लिहिलेलं आहे
प्लीज ते तुम्ही पुस्तक रेफर करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर जात असाल तर बालाजी तांब्यांचं डेफिनेटली पुस्तक वाचा. खूप फायदा पडतो, मलाही फायदा पडला. त्यातला एक उपाय मी डेफिनेटली तुम्हाला सांगते. ह्या गोष्टी मी स्वतःहून अनुभवल्या, मी गोष्टी अनुभवते. त्यातली एक गोष्ट आहे म्हणजे ना, मी आहे ना थोडंसं ततममक होतं बोलताना, पण ह्या गोष्टी माझ्या बाळामध्ये होऊ नये. एक छोटंसं त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, तिथे बालाजी तांब्यांनी सांगितलेली आहे. तुम्ही जेव्हा खडी साखर खाताना तेव्हा तुमच्या बाळाची वाणीसुद्धा मधुर होते. सो मी डेफिनेटली ट्राय केलं आणि तसंच झालं आहे. मी खडी साखर खायची माझ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि आज माझं खरंच बाळ मधुर बोलतं. एवढं गोड बोलतं ना, खूप सुंदर बोलतं. डेफिनेटली साखरपेक्षा ना खडी साखर खावा. खूप एक चांगला आणि सोपा उपाय आहे. डेफिनेटली तुम्ही पपई खाऊ नका. प्लीज पपई पूर्ण अवॉइड करा. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट अजून सांगते, खूप माझ्या घरचे खूप घाबरायचे की खजूर खाते, पण नाही. मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलेलं की तू खजूर खाऊ शकते. आणि काही महिने माझे ब्लिडिंगमध्ये काही गोष्टी प्रॉब्लेम चालू झालेला, तेव्हा मी 7व्या महिन्यामध्ये खजूर वगैरे स्टॉप केलं. पण जसा 9वा महिना चालू झाला तसं मी खजूर चालू केलं होतं. त्याच्यामध्ये प्लस जेव्हा तुम्ही खजूर खाल तेव्हा तुमची नॅचरल होण्याची डिलिव्हरीचे चान्सेस जास्त आहेत. ऑफकोर्स तुम्ही प्रत्येक गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. ही गोष्ट मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने केली होती आणि प्रत्येक गोष्ट मी डॉक्टरांची ऐकली होती. तुम्ही किती विश्वास डॉक्टरांवर ठेवता हेही महत्त्वाचं. म्हणजे मी माझी माहेरची पण डॉक्टरांचं करून ऑफकोर्स आम्ही इकडे माझी सासरी डॉक्टरांवर ट्रीटमेंट चालू होती त्याच्यावर तर 100%, इथे पण 100%, इथे पण जास्तच होता. खूप साऱ्या गोष्टी होत्या. जेव्हा माहेरी गेली तेव्हा ऑफकोर्स आपण जेव्हा मुंबई साईडला, माझं माहेर मुंबई साईडला आहे, तर जेव्हा त्या सीटचे तिकडचे रेट ऑफकोर्स हाय होते, तेव्हा आम्ही नॉर्मल ट्रस्टीचं हॉस्पिटल चूज केलं. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी खूप बघा. जेव्हा तुम्ही ऑफकोर्स जेव्हा एखादी मुलगी 7 महिन्यानंतर डिलेवरी होऊन जेव्हा जाते त्याच्यानंतर कुठल्या डॉक्टरकडे जायचं आहे ह्याही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तेही गोष्ट तुम्ही आधीच प्लॅन केला पाहिजे. कारण माझे इंजेक्शन चालू होते, मला इंजेक्शन घेणं भाग होतं. कारण 7व्या महिन्यामध्ये माझं सगळं ओटभरणीचं कार्यक्रम सगळे सांगत होते आणि त्याच दरम्यान मला काही गोष्टींमुळे प्रॉब्लेम झाला आणि मला ब्लिडिंग चालू झालं. आणि ते सगळी घरात कॉल करून सांगत होते की ह्या तारखेला हिची ओट भरली आणि मला अचानक ब्लिडिंग चालू झालं. तर मला अचानक ॲडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये. ब्लिडिंग थांबवण्यासाठी आधी प्रयत्न केले आणि तसं डॉक्टरांनी त्याच्यामध्ये मला येत्या आठवड्याचे इंजेक्शन चालू केले. आणि कारण 7व्या महिन्यातच 7वा महिना चालू झाला आणि 2-3 दिवसांनी माझी डिलेवरी, काही त्या आठवड्यामध्ये माझी डिलेवरी, कारण त्यानंतर मुहूर्त नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी हे होत्या. मग तिथे जायचं तर मला मला माझ्या माहेरी म्हणजे घाटकोपरला मला जावं लागलं. त्यामुळे ते डॉक्टर चेंज झाले. तिकडे वेगळी इंजेक्शन, तीच इंजेक्शन मला तिथे घ्यावी लागले. त्या टचवूड मला डॉक्टरही खूप छान भेटले आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप सुरळीत झाल्या. तेव्हा त्या डॉक्टरांवर तेवढाच विश्वास दाखवला जेव्हा आधीच्या डॉक्टरांवर होता. तेव्हा तो ट्रस्टीचं होतं. त्यामुळे जेव्हा मी जेव्हा ट्रस्टीच्या इथे जेव्हा केले त्यामुळे म्हणजे सेमी गव्हर्नमेंट तेव्हा तोपर्यंत ना माझ्या 7व्या महिन्यापर्यंत माझ्या जेवढ्या सोनोग्राफी आहे ना मी प्रायव्हेटमध्ये करून गेली होती. म्हणजे मी डिटेलिंगमध्ये सोनोग्राफी केल्या होत्या, ज्या गव्हर्नमेंटमध्ये केल्या जात नाही. आणि कधी ह्याही गोष्टी तुम्ही बघा, गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा कमी पैसे घेतात पण कधी तुमचे पैसेही ते लोक असतात. प्रायव्हेटमध्ये जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट करता तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे तुमचे ब्लड टेस्ट पुन्हा चेक करत नाही ना. कारण जेव्हा तुम्ही ते लोक डबल चेक करताना त्याची कधी गरज नसते, तेव्हा आपले पैसे वेस्ट जातात. याही प्रायव्हेटमध्ये विचार केला पाहिजे.
तुम्ही जेव्हा तुम्हाला सांगताय ब्लड टेस्ट केलं तर तुम्ही प्लीज बघा की हे परत परत का तुमचं. माझं एक झालं, माझं ब्लड ग्रुप आधीचं कळालं होतं हिचा कुठला ग्रुप आहे ब्लडचा. सो माझी प्रायव्हेटमध्ये डबल टेस्ट केली गेली, परत परत अशी केली गेली. मी ह्या गोष्टी बघितल्या नाही. जेव्हा मी त्या डॉक्टर सांगितलं हे काय गरज होती परत परत तुम्हाला ब्लड ग्रुपची. ठीक आहे, तेव्हा तुमचे पैसे जातात ह्या गोष्टीचा खूप विचार केला पाहिजे आपण. डॉक्टर काय बोलतात आणि आपण किती ते लोक सांगतात तेव्हा आपण काय काय गोष्टी ऐकल्या पाहिजे. त्यांना त्यांची पण चूक असेल तर त्यांना सांगायचं. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. 7व्या महिन्यापर्यंत मी सगळ्या माझ्या सोनोग्राफी पूर्णपणे करून गेली होती आणि त्यामुळे मी निश्चिंत होती माहेरी. ऑफकोर्स कुठली मुलगी एकदम हॅपी असते आणि मी पण मस्त हॅपी होती. ह्या सगळ्यामध्ये ह्या पूर्ण जर्नीमध्ये माझी प्रेग्नेन्सी आनंदात गेली आणि मला वाटतं मी सगळ्यांना सांगेन की जस्ट ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आनंदी राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जेव्हा आनंदी राहता तुमचं बाळ पण आनंदी राहतं. तुम्ही जसं ऐकता, तुम्ही जसं बोलता तेव्हा तुमचं बाळ पण तसंच घडत असतं. तुम्ही आधीपासून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जो प्रेग्नेन्सी करतात तर आधीपासूनचे गर्भसंस्कार क्लासेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चालू केल्या पाहिजे. खूप महत्त्वाचं, कारण तुम्ही जसं ऐकता तसं बोलता तुमचं बाळ पण तेच ऐकत असतं. मी भरपूर सारे म्युझिक बालाजी तांबेचं बरेच सारे गर्भसंस्कार म्युझिक आहे मी ते ऐकायचे. कारण ऑफकोर्स म्हणतात बाळ आई जे गर्भात ऐकते तेच पुढे पण त्याला असं रिलेट होत असतं. ह्या गोष्टी सगळ्या आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे. मी आता जर जास्त बोलले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला कसा वाटला डेफिनेटली मला सांगा. तोपर्यंत बाय बाय.